हेलो, वेलकम टू आयुर्स्टिक। चलो अभी देखते हैं कि एसआईपी का फॉर्म कैसे भरते हैं। ठीक है, जब अब बहुत लोगों की डिमांड थी तो फर्स्ट ऑफ ऑल अपन गूगल जाने का और उसको बोलने का एमयूएचएस ऑटोमेशन सर्च करने का. ओके. आणि त्यानंतर एमयूएचएस ऑटोमेशन सर्च केल्यावर काय होईल, इथे जायचं डायरेक्टली एसआयपी वाला पेज उघडून जाते. त्याच्यानंतर मग हे सगळ्यात पहिले क्लोज करून घ्यायचं आणि इथे जे आहे ना, इथे स्टुडंट टीचरवर क्लिक करायचं, नंतर मोबाईल नंबर टाकायचा. एकदम सिंपल है, कुछ हौच पौच नहीं है, एकदम शांति से भरना. उसके बाद जनरेट ओटीपी. आता आपल्याला ओटीपी येईल, बघू. मग ते टाकायचा. ते ओटीपी आलेला आहे, आता आपण टाकू 955. ओके. मी लास्ट इयर फॉर्म भरला होता म्हणून माझा सगळा डेटा आलेला आहे. आता आपण काय करायचं, हे जे इकडे दिसतंय आयईएच डिपार्टमेंट, तिथे क्लिक करायचं. ओके. नंतर मग सर्व्हिसवर जायचं, नंतर आयईएच नोटिफिकेशन मध्ये जायचं. मी डायरेक्टली अप्लाय करताय का, तर माझं सगळं काही डेटा ऑलरेडी फिलअप आहे म्हणून. आता काय, हे बघा दिसतंय इथे अप्लाय नाऊ, इथे क्लिक करायचं. आता काहीच नाही, आता एकदम सिंपल आहे. अप्लाय नाऊ आला, मी लास्ट इयर फॉर्म भरला तर सगळं आलं. आता सगळ्यात पहिले काय, फक्त अपलोड फोटोग्राफ. आणि फोटो अपलोड करताना आपलं नाव टाकायचं. ठीक आहे, डायरेक्टली फाईल अपलोड करायची नाही, त्या फाईल मध्ये आपलं नाव असलं पाहिजे. ते एडिट करून घ्याल तुम्ही. अब नीचे जाना. ठीक है, उसमें क्या दिया है अभी 10th%. ठीक है, मग 10th% किती होते मॅन्युअली टाकून द्यायचे. जसे माझे होते 92.60. ओके. आणि नंतर 12th मध्ये किती होते ते पण टाकून द्यायचे. माझे होते 96. ओके. मग काय म्हणताय, आर यू अ स्टुडंट ऍडमिटेड इन यूजी कोर्स? येस. मग तुम्ही कोणत्या कोर्सला आहे ते येस करायचं. यूजी मध्येच आहे ना आपण. नंतर मग आर यू फ्रॉम बिलो पॉवर्टी लाईन? माझं नाही आहे, दॅट्स वाय मी नो करते. तुमचं असेल तर तुम्ही फिल करायचं, कारण की अपलोड करा, तर यामुळे तुम्हाला फॉर्म भरायचे 500 रुपये लागणार नाही. ठीक आहे. आता इथे काय म्हणते, आर यू विनर ऑफ रिसर्च कॉम्पिटिशन? तो नो. माझं असं काही झालेलं नाहीये म्हणून मी नाही टाकत आहे. हॅव यू एव्हर सक्सेसफुली कम्प्लीट एमयूएचएस एसआयपी बिफोर? माझं झालेलं आहे, दॅट्स वाय मी इथे येस टाकत आहे. ओके. आणि काय, इयर ऑफ कम्प्लिशन, जसं माझं लास्ट इयर झालं म्हणून 25 टाकत आहे. ओके. आता परत खाली जायचं, खाली तो होत नाही आहे, नेक्स्ट करायचं. ओके. देखो अब यहाँ पे क्या डालना है की लर्निंग गोल आणि सेंटर्स, आणि हे लिस्ट मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तयार करून ठेवायची का. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे डिझायर्ड ब्रांच आहे ती टाकायची. जसं माझं होतं की मला क्लिनिकल रिसर्च पाहिजे, आणि ते क्लिनिकल रिसर्च तुम्हाला ज्या सेंटरचं पाहिजे त्या सेंटरचा सब्जेक्ट काय ते बघायचं. ठीक आहे. जसं आता माझा क्लिनिकल रिसर्च आहे. ओके. तर मी हे सिलेक्ट केल्यावर इथे सेंटर काय येणार बघायचे, तर मला हे पाहिजे होतं. हे सगळ्यात नंबर 1 वर मी टाकायचं. माझी ही डिझायर्ड सेंटर आहे म्हणून मी एक गोष्ट लक्षात ठेवायची, फूड आणि अकोमोडेशन. इथे डायरेक्टली नो आलं का, कारण यांनी प्रोव्हाइड नाही केली. आणि जर नो नसतं तर इथे येसचं ऑप्शन असतं, तुम्ही करू शकता. तुम्हाला फूड पाहिजे का, अकोमोडेशन पाहिजे का, तर तुम्ही येस नो करू शकता. बट इथे नाही आहे या सेंटरला म्हणून डायरेक्ट नो दिलेलं आहे. आपल्याला काही करायची गरज नाही. ठीक आहे. आता मी केलं ऍड लर्निंग गोल, क्लिनिकल रिसर्च आयुर्वेद टाकलं मी. तर आता काय येणार इथे, एससीएल आयुर्वेद नागपूर. आता इथे पण नो आला डायरेक्टली, म्हणजे यांच्याकडे पण नाही आहे अवेलेबल ही फॅसिलिटी. ठीक आहे. आता ऍड लर्निंग गोल असं बघा, हे मी 2 टाकले. असे आपल्याला फक्त 2 टाकायचे नाहीये. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, सगळ्यात वेळ डिझायर्ड सेंटर टाकायचं, नंतर मग जे वाटतं आपल्याला भेटू सगळं ते टाकायचं, आणि नंतर मग भरपूर टाकून द्यायचे जे आपल्या सोयीचे असतील ते. मतलब एक दिवस दुसरा कोई तो मिलना चाहिए ना, असे. आता नंतर मग एसओपी सिलेक्ट गोल. आता कोणाचा सगळ्यात वेळ टाकायचं, म्हणजे जे आपली फर्स्ट नंबरवर आहे त्याचं टाकायचं मेनली, कळलं. जे डिझायर्ड सेंटर आहे त्याचं. ठीक आहे. आता माझं काय होतं, क्लिनिकल रिसर्च होतं. ठीक आहे. मला फर्स्ट नंबरचं पाहिजे म्हणून मी ते टाकलं. आणि आता इथे एसओपी ती लिहायची जे तुम्हाला मी सेंड केलेली होती, किंवा जे सेंड केलेले होते तो फक्त फॉर्मॅट होता, तसं तुमचा जो गोल असेल त्याच्या अकॉर्डिंग टाकायचं. ठीक आहे. इथे मग ती जी आहे ना ती प्रॉपर टाकायची. तुम्हाला मी सेंड केलेली आहे, तुम्ही ते बघून घ्या. मी इथे सध्या काही टाकत नाहीये, फक्त तुम्हाला सांगण्यापुरतं टाकते. नंतर मग नेक्स्ट करायचं. ठीक आहे. जे काय तुम्ही टाकली मग नेक्स्ट करा. आता आलं इथे डॉक्युमेंट्स अपलोडिंगच्या ओके ऑप्शन. आता बघा 12th मार्कशीट टाकायची. ओके. ब्राउज मार्कशीट माझी 12th HSC. ठीक आहे, मी टाकली, झालं. ठीक आहे. नंतर मग 10th मार्कशीट टाकायची. 10th टाकायची, 10th टाकली. नंतर मग काय, एनओसी. तुम्हाला म्हटलं होतं एनओसी ऑफ कॉलेज. ठीक आहे. जे तुमचं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे ते इथे टाकायचं. अँड देन स्टुडंट अंडरटेकिंग. तुम्हाला म्हटलं होतं ना एक अनेक्झर सी फॉर्म येईल म्हणून. अनेक्झर सी फॉर्म याच्यामध्ये काय असते, स्टुडंट अंडरटेकिंग, तो टाकायचा. झालं. आणि हे सगळं झाल्यावर जर आपण सबमिट केलं तर कळलं तुम्हाला, असं इथे सबमिट करायचं आणि त्यानंतर सरळ पेमेंटचं ऑप्शन येईल. ते पेमेंटचं ऑप्शन तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्टली तुमचा फॉर्म फिलअप झालेला असेल.
आता बघितलं ना किती सिंपल आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, हे बघा, हे माझं फॉर्म कसं भरायचं होतं कारण मी लास्ट ईयर ज्वाइन केलेली होती, ते तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट, अगर आप न्यू कमर हो तो कैसे भरना है वो मैं आपको नेक्स्ट वीडियो में बताती हूँ. तो थैंक यू, फॉलो फॉर मोर एंड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब, लाइक, शेयर टू द वीडियो.